बस बस. काय उतरायचंय का इथे? जरा आधी पैसे देऊ दे मला रिक्षाचे. पण म्हणजे उतरू ना मी. हो पण सावकाश 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 ये. लक्ष्मी ठीक आहे बाबा. बर थांब थांब थांब. काय म्हणते आता पट्टी काढू का? ती सोमूत दादानी पाहिलं की काय म्हणतील आपल्याला? कोणी काही म्हणत नाही, काही होत नाही. ये. आणि मी धडपडले तर? मी आहे ना, असं कसं पडून देईन? तुला विश्वास आहे ना माझ्यावर? झालं, हे असं बोललं की विषय संपतो. स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा तुम्ही. थांब 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 थांब. आता काय झालं? काही झालं नाही, आता पुढे जायचं नाहीये. अरे देवा, तयार आहेस? काय करणार आहात तुम्ही? कळेल कळेल तुला. तुमचं पण ना काय. काढायची का पट्टी? हो हो हो, हळू हळू हळू. बापरे, लहान मुलासारखं तुम्ही करता. समोर बघ जरा. आपलाच प्लॉट आहे हा. हो, इथे का घेऊन आला तुम्ही मला? समोर बघ जरा. अय्या, चला. अहो, हे सगळे इकडे. तुम्ही काय करताय इथे? मला कळत नाहीये. सोमू भाऊजींच्या घरचं कार्य आहे ना, आपण इथे आपल्या प्लॉटवर काय करतोय? अगं लक्ष्मी, असं काय करतेस तू? आपल्या घरचं कार्य म्हणजे सोमूच्या घरचंच कार्य नाही का? सोमू पाहिजेच नाही इथे. मला बाई काही कळत नाही. काय आपलं कार्य त्यांचं कार्य काय चाललंय? लक्ष्मी, गेली 40 वर्ष आपण जे स्वप्न पाहतोय ना, जे स्वप्न गेली 40 वर्ष आपण दुराशी बाळगून ठेवलं, ते स्वप्न आता खरं होणार आहे. ते खरं होण्याची वेळ आली आहे लक्ष्मी. आपल्या हक्काचं घर, आपल्या हक्काचं लक्ष्मी निवास, त्या दिशेने आपलं पहिलं पाऊल आज पडतंय. अगं, आपल्या या जागेवर आपल्या लक्ष्मी निवासचं भूमिपूजन आहे आज. काय सांगताय? लक्ष्मी, तुझ्या कानांवर विश्वास बसत नसला ना, तरी हे खरं आहे अगं. अहो, हं? घर बांधायला लागणारे पैसे? अगं, जो व्यवसाय तू आणि वीणाने सुरू केला ना, घरगटीचा व्यवसाय, त्यामुळेच हे शक्य झालं. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आता आपल्याला कोणाही समोर हात पसरायची गरज नाहीये लक्ष्मी. आपल्याला कर्ज काढावं लागणार नाहीये. तुम्हा सगळ्यांचं आपल्या हक्काच्या लक्ष्मी निवासच्या भूमिपूजनाला आम्ही दोघेही स्वागत करतो. लक्ष्मी, आई, असं आनंदाच्या क्षणी रडायचं नसतं. अरे सोमू, तू वाजले किती? अजूनपर्यंत गुरुजी कसे नाही आले? कुठे आहेत ते? हे काय काका आलेच. अरे नमस्कार नमस्कार गुरुजी. या या या, नमस्कार नमस्कार. अरे कुठे गेले सगळे गाडे पाटील? हा अरे ए, काय चाललंय एवढा गोंधळ तुझा? नाही म्हणजे सकाळ झाली तरी कुणीच खोल्यांमधनं बाहेर आलं नाही ना. फक्त रेणुका काकू तिथे दिसतायत स्वयंपाकघरात. मग काय झालं त्याच्यात? बरोबरच आहे, नाश्त्याची वेळ झाली आहे, अजून कुणी बाहेर आलं नव्हतं, आता आलोय ना. चला रे, ए नाश्ता घ्यायला की चल, संपत चल रे, अधिराज चल. तसा रे रेणुका आण चल बाई. नाश्ता करण्यासाठी नाही बोलवलंय तुम्हाला इकडे मी. आईची मदत करण्यासाठी बोलवलं होतं. हा आई, बस. अच्छा, म्हणजे घरातल्या हाय कमांड कडून ऑर्डर नाही आली बसायची म्हणून बसत नाहीयेस का? काकू बसा.
कुणीही तिला बैस म्हणून सांगितलं तर ती बसणार नाही. तिच्यात अजूनही या घरचे संस्कार बाकी आहेत. या घरची परंपरा आहे. घरातली मोठी माणसं आणि पुरुष मंडळी जेवल्याशिवाय खाल्ल्याशिवाय ती कशी काय खाईल? तसं असेल तर परंपरांकडे आपल्याला परत एकदा नीट बघायला हवं नाही का? नाही म्हणजे घरात कुठल्याही स्त्रीचा अपमान करण्याची परंपरा असूच शकत नाही. काकू बसा. आणि परंपरेवरनं मला आठवलं की किल्ल्या सुपूर्द केल्यानंतर गोडाचा पदार्थ द्यायचा असतो खायला. हो ना, तुला माहित नसेल कदाचित, पण या घरच्या परंपरेनुसार आजीने तुला पदार्थ खायला घालायचा असतो, तोही गोडाचा. आता मला तूच सांग, तुला काय हवंय? खीर हवी आहे का शिरा का काही आणखी? सिद्धिराज खरं सांगू का, मला ना पुरणपोळ्या खूप आवडतात. आणि असं साध्या सुद्धा नाहीत हा, खापरावर केलेल्या. म्हणजे मांडे करतात ना अगदी तशाच. पण तुम्हाला आठवतंय का, मागच्या वेळी एकदा ना तुम्ही आजींना दिली होती स्वयंपाकाची जबाबदारी, तेव्हा त्यांना काही जमलंच नव्हतं. स्वतःच्या आजी सासूबद्दल असं बोलतेस? काका, कुणाही बद्दल बोलले तरी खरंच बोलतेय ना मी. करेक्ट बोलतेस तू भावना. मला वाटत नाही आजीला पुरणपोळी वगैरे जमणार आहे. आपण ना त्यांना एखादा सोपा पदार्थ करायला द्यायला हवा. म्हणजे शिरा नाही, म्हणजे शिराही तसा अवघडच, कारण योग्य प्रमाणात केला ना तरच तो चांगला लागतो. पण मला सांगता, शिऱ्यापेक्षा अजून सोपा पदार्थ कुठला आहे? हा, अहो हा? तेवढी सगळी तयारी तुम्ही कधी केली? अगं मी नाही लक्ष्मी, सकाळी लवकर येऊन आपल्या व्यंकी आणि आरती येव चाललंय अजून, त्यांनी दोघांनी केली सगळी. काय सांगताय? हो. कमाल आहे बाई पोरांची. गुणाची पोर आहे माझी. वेंकी वेंकी आई काय म्हणतात बघ. तुला सांगते आरती, ही मुलं जेव्हा लहानाची मोठी होत होती ना, मला माझ्या इतर मुलांची काळजी नव्हती एवढी, पण या व्यंकीची खूप काळजी वाटायची. सतत मनात विचार यायचा, माझ्या या पोराचं कसं होईल. पण आज मात्र अभिमानाने म्हणते, माझा व्यंकी सुद्धा तितकाच सक्षम आहे.